आणि नेहमीप्रमाणे पिल्लूची डुलकी सुरू आहे. पिल्लू कुठे चाललो आपण? कोणाकडे? काकाकडे चाललो का? अनुदादाकडे चाललो आपण? दादा म्हणायचं. अनुदादा. अनुदादा. दादा. आम्ही अनुदादाकडे चाललो आज. कुठे चाललो आपण? दादीकडे चाललो. हो, दादीला भेटायला चाललो आपण. काय काय करशील तू दादी सोबत? मग बॉल खेळशील, आणखी बॅटने खेळशील. आम्हाला बॅट नाही म्हणतात, आम्ही टॅब म्हणतो. बॅटमन बॅट. कुठे जायचं आपण? अनुदादाकडे की दादीकडे? तू काका आहे भांगू खराब. हे आमचं नेहमीचं असतं. या डब्यामध्ये आमचे खेळणे कमी, डब्याच्या बाहेर जास्त असतात. हे सगळं तिने एक गोष्ट बघण्यासाठी काढलं होतं, ते म्हणजे तिचा बाबू. मी तुम्हाला दाखवतेच तो बाबू कोणता आहे. तर हा आहे आमचा बाबू. याची दूध बॉटल दुसरीकडे राहिली आहे, कारमध्ये आहे बहुतेक. आणि हा असा चालायचा, पण आता तो खराब झालेला आहे, पण तरी ती त्याच्यासोबत खेळते. म्हटलं राहू द्या, तिची इच्छा असेल खेळायसोबत त्याच्यासोबत, त्यामुळे म्हटलं राहू देते, आता खेळू देते तिला. हा बॉक्स मी आधीच DIY केला होता. हा प्रिंटरचा बॉक्स आहे यांच्या ऑफिसवरचा. यांच्या ऑफिससाठी प्रिंटर घेतलं होतं ना, तर तेव्हाच मी त्याला लॅमिनेशन वगैरे करून घेतलं. तर मी म्हटलं, माझा असा विचार होता की पिल्लूचे खेळणे वगैरे ठेवणार मी यामध्ये, पण पिल्लू खेळणे त्यामध्ये कमी, बाहेर जास्त ठेवते. मी काढलं एवढं सारं सामान आणि स्वतःचं नाव पण घेते. आधी तर दुसऱ्यांनाच ब्लेम करायची. कोणी काढलं बाबा? रिजूनी काढलं. बरं बरं. कोण ठेवणार आता? कोण ठेवणार सगळं सामान त्या आतमध्ये? कोण? तुला माहित आहे बाबा ठेवतात आहे ना. आता जवळपास 11:30 झालेले आहेत. मी गेले तर ऑफिसला आणि आमची कामं झालेली आहे. स्वयंपाक पण झालेला माझा, फक्त पोळ्या राहिलेल्या होत्या, तर पोळ्यानंतर टाकते म्हटलं. कणिक भिजवून ठेवलेली आहे, कारण पिल्लूचं थोडं खेळणं सुरू होतं, त्यामुळे म्हटलं तिच्यासोबत खेळते आधी. आणि पॅकिंग राहिली आहे माझी, कारण भरपूर कपडे धुतले मी. 2-3 दिवस झाले कपडे धुतलेच नव्हते, त्यामुळे म्हटलं आज पूर्ण कपडे धुवून घेते. आणि सोबत पॅकिंगला पण काही कपडे पाहिजे होते, तर त्यामुळे पॅकिंग राहिलीच आहे. आणि जवळपास दुपारी आम्ही निघू, जमलं तर. ऑफिसमधून आल्यावर मीटिंग पण आहे म्हणाले, त्यामुळे थोडा उशीरच होईल आम्हाला निघायला. आणि जायच्या आधी सगळ्या झाडांना पाणी वगैरे देऊन जायचं आहे. आतमधले जे इंडोर प्लांट्स आहेत त्यांचं पाणी चेंज करून घ्यायचं आहे, कारण बरेच दिवस झाले पाणी चेंज होणार नाही. मग
त्यामुळे म्हटलं आधीच ते काम करून घेते कम्प्लीट. आता पॅकिंग वगैरे करून घेते. पूजा करून झाली माझी मगाशीच. आणि पिल्लूसोबत थोडं टाइमपास करणं सुरू होतं माझं आरामशीर एकदमच. कुठे जायचं पिल्लू? कोणता चष्मा लावला तू? बघू लाव. इशू चालली बोल पण नव्हतं इशू दाखव म्हणून. लाव ना आता. व्हेरी गुड. छान छान छान. चला माझ्या कपड्यांच्या घड्या राहिल्या बाकी ते करून घेते आधी आणि मग पॅकिंगला लागते. हो बाबा. कुठे चाललो पिल्लू? कोणाकडे? दादीकडे चाललो आपण. आम्ही निघालो आहे आता. थोडा वेळ झाला मला निघून. आम्ही चहा घेतला आता आणि नेहमीप्रमाणे पिल्लूची डुलकी सुरू आहे. हो बराच वेळ झाला आम्हाला निघून आणि थोडं थांबलो पण होतो. आता म्हटलं चला आता चहा घेऊया. चहाची वेळ पण झालेली आहे आणि थोडं फ्रेश पण वाटेल. झाली का झोप? झोपू झाला तुझ्या? आम्ही पोचलो आता थोड्या वेळात लगेच घराजवळ. काही घेत आहे घरी न्यायसाठी. आम्ही आता लवकरच घरी जाऊ. कोणाला भेटू आपण? दादी. लाव त्याला. हो हो तैयार. कोण करत आहे जे जे रिशू? येस. तुला पण तू पण येणार ना अनु? ओके. सानू कर बाबा जे जे. हो जय जय. बसा दोघी जणी बसा तिथे. बसा बसा. रिशू बस तिथे सानूच्या बाजूला. बाय नो. बसा दोघी जणी खाली. बस खाली. बस सानू. मी सानू बस ग. मी म्हणजे तू असते. उलट आहे आमचं. कुठे जायचंय? बाबाजवळ. चलो ये ये. तिचंच आहे ते. बोल. आज आहे बेटा अंडा करी विथ वराडी रस्सा.
रिशू पिल्लू अगं सर रिशू दादीच उभी राहा. सानू बघ कशी उभी आहे. अगं दादाला वाजू दे ना बाबा. इथं उभी राहतो. पानं किती सुंदर वाजवत आहे तो. अरे हुशार पोरगा आहे, पोरगा आहे. त्याचा काका किती हुशार आहे. काय बनवत आहे हो? एवढं तिखट होते ती. द्या बहिणी. आज मी अंडाकरी खाणार. आमच्यासाठी काय स्पेशल? आमच्यासाठी पनीर टिक्का. दादांनी आणलंय पार्सल. माझा फेवरेट नेहमीचा मसाला. शेफ कडला मसाला. तसं मला इथून ऑफर आलेली आहे इंडियामध्ये. ओके बट आय एम नॉट. माझी ट्रिक मला कोणाला दाखवली नाही. ओके सांगायची नसते, शेअर नसते करायची ना तुमचे मसाले. आय डोंट वॉन्ट टू शेअर माय ट्रिक. पण मला असं वाटतं जर शेअर केली तर ते खूप चांगलं राहील. म्हणजे आम्हाला पण व्यवस्थित बनवता येईल ना सेम तशीच भाजी. नाही मग तुम्ही जशी बनवली हां बोला ना काही. राधे राधे. सांग. कशाला पाहिजे तुला? मोबाईल नवीन घ्यायचा. कोणाला नवीन मोबाईल मिळाला आणू? नाही नाही म्हणते, चुकलं म्हणते, तिथे नाही पाहिजे. बरं बरं. बस झालं बाबी आत. कोणाला देतात की सांग. दोघी जणी मागत आहे.